नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या अपार कृपेने आज आपण सुरू करत आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र या पवित्र ग्रंथाचा पहिला अध्याय. या अध्यायात आपण जाणून घेऊ स्वामींचे अद्वैत स्वरूप, त्यांची अलौकिक महिमा आणि जगात अवतार घेण्यामागील कारण. अध्याय 1 स्वामींची अलौकिक स्वरूप. अध्याय 1 मध्ये मुख्यतः स्वामी समर्थ कोण आहेत, ते जगात का आले आणि त्यांची परात्पर शक्ती कशा प्रकारे प्रकट झाली यांचे वर्णन आहे. स्वामी समर्थ दत्तात्रेयांचा अवतार. ग्रंथात सांगितले आहे की स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांच्या परब्रह्म स्वरूपात प्रकट झालेले आहेत. एक महामानव आहेत. ते केवळ साधू नव्हते, तर साक्षात दत्तांच्या शक्तीचे मूर्त रूप होते. त्यांचा जन्म, कुठून आगमन हे सर्व गूढ होते, कारण हे देहात बांधलेले नव्हते. स्वामी समर्थांची सर्वव्यापक शक्ती. अध्याय 1 सांगतो की स्वामी समर्थ हे योगसिद्ध, त्रिकाळच भूत वर्तमान भविष्य जाणणारे, सर्वत्र उपस्थित राहणारे, भक्तांच्या कल्याणासाठी सर्व काळ जागते असलेले. स्वामींच्या नुसत्या दर्शनाने लोकांना अनोखी शांतता, धैर्य आणि भयातून मुक्ती मिळत होते. जगातील दुःख पाहून अवतार. या अध्यायात लिहिले आहे की जेव्हा जगात अत्याचार, अन्याय, दुःख, मोह, लोभ वाढला, लोक धर्म, सदाचार आणि सत्यापासून दूर जाऊ लागले, तेव्हा परमेश्वराने निर्णय घेतला, या संसाराला दिशा दाखवण्यासाठी मी अवतार धारण करीन. आणि अशा रीतीने स्वामी समर्थांनी देह धारण करून अक्कलकोटात प्रकट अवस्था धारण केली. स्वामींच्या प्रकाशाची पहिली झलक. ग्रंथ सांगतो, स्वामी कुणावरही रागवत नाहीत. भक्ताने शुद्ध मनाने एक पाऊल टाकला तरी स्वामी त्यांच्याकडे 1000 पावले धावत येतात. अध्याय 1 मध्ये अनेक ठिकाणी असा उल्लेख आहे की स्वामींच्या दर्शनानेच अनेकांना रोग, संकटे, आर्थिक अडचणी, भीती सर्वातून मुक्ती मिळते. स्वामी समर्थांचा एक संदेश. या अध्यायातील मुख्य संदेश: अहंकार सोडा, सत्याचा मार्ग निवडा, परमेश्वरावर विश्वास ठेवा. संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि मार्ग नक्की उघडतो. मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्राच्या पहिल्या अध्यायातून आपण जाणले स्वामींचे मूळ स्वरूप, त्यांची अद्वैत शक्ती आणि जगात आगमनातील कारण. उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू अध्याय 2 स्वामी समर्थांचा महिमा, चमत्कार, करुणा. स्वामी कृपा सर्वावर राहो. जय जय रघुवीर स्वामी समर्थ.